अभंग मी निवडलेला आहे तुकाराम महाराजांचा. कोण तुकाराम महाराजात अशी ओळख जर या महाराष्ट्राच्या मातीला करून द्यायची म्हटल्यावर, असा जर प्रश्न तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीला केलात तर या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामधून, या महाराष्ट्राच्या मातीच्या प्रत्येक स्पंदनामधून तुम्हाला एक उत्तर पाहायला मिळेल. कोण तुकाराम महाराज आहेत विचारा या महाराष्ट्राच्या मातीला. या महाराष्ट्राच्या मातीच्या प्रत्येक कणाकणातून आणि कणाकणाच्या प्रत्येक स्पंदनामधून तुम्हाला एक उत्तर पाहायला मिळेल. ही महाराष्ट्राची माती तुम्हाला ओळख करून देईल तुकाराम महाराजांची. कोण तुकाराम महाराज? अरे एकुलत्या एक लेकीच्या हट्टापोटी दगडाच्या नंदीतून दूध काढणारे तुकाराम महाराज आहेत. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 13 दिवस अन्न पाण्याचा एकही कण ग्रहण करता 13 दिवस ज्या माणसानं आपली गाथा पाण्यावर तेवत ठेवली ते तुकाराम महाराज आहेत. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल 100 पोरांचा धृतराष्ट्र शेवट त्राहिमाम करत मेला. पण ज्या तुकाराम महाराजांच्या घरी दारिद्र्यामुळे बसायला साधं पोतं सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही, अशा माणसाला घ्यायला जगाचा चालक मालक यावा एवढे अधिकार संपन्न असलेले तुकाराम महाराज आहेत. अरे ज्यानं दुपारी काठीनं मारावं त्याला संध्याकाळी त्याचे हात धरून कीर्तनात आणावं ते तुकाराम महाराज आहेत. एवढा अधिकार असताना सुद्धा तुकाराम महाराज त्यांच्या जीवनातला एक भाव प्रतिपादित करतायत. प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक बाबतीत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये निष्ठा या शब्दाला फार महत्व आहे. प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनामध्ये, प्रत्येकाच्या, ती माझ्या असेल किंवा तुमच्या असेल, प्रत्येकाच्या जीवनामध्ये, माझी भाषा कळते ना तुम्हाला, निष्ठा या शब्दाला फार महत्व आहे. माणसानं कुठेही राहावं या बाबतीत माझं दुमत नाही, पण माणसानं कसं राहावं? निष्ठावान राहावं. त्यानं संसार करावा पण निष्ठेनं करावा. त्यानं परमार्थ करावा तोही निष्ठेनं करावा. त्यानं राजकारण करावं तेही निष्ठेनं करावं. त्यानं गावाची सेवा करावी मग तीही निष्ठेनं करावी. त्यानं एखाद्याची निंदा करावी मग तीही निष्ठेनं करावी. माणसाच्या जीवनामध्ये निष्ठेला फार महत्व आहे. आणि तीच निष्ठा एका भगवत भक्ताच्या जीवनामध्ये, त्या निष्ठेला काय महत्व आहे हे तुकाराम महाराज आम्हाला समजावून सांगतायत. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठा हा भक्ताचा स्वधर्म आहे. निष्ठा जर भक्ताच्या जीवनातून वजा करून टाकली तर भक्ताच्या जीवनामध्ये काडी मात्र काही उरत, काही शिल्लक राहत. पण निष्ठा प्रत्येकाच्या आयुष्यात असावी आणि ही निष्ठा तुकोबांच्या जीवनामध्ये होती. आता भाऊसाहेबांच्या महाराजांच्या आवाजामध्ये आपण ऐकूयात काय तुकाराम महाराजांची निष्ठा होती. देह जाओ पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ देह जावो अथवा राहो पांडुरंगी. माणसाचा देह गेला तरी चालेल पण माणसानं त्याच्या आयुष्यातली निष्ठा मात्र सोडू. तुकाराम महाराज त्यांच्या आयुष्यातली निष्ठा सांगतायत. माझा देह गेला तरी चालेल, माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी माझी भगवंताच्या चरणावर वाहिलेली निष्ठा, माझा श्वास गेला तरी चालेल, माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी निष्ठा मात्र कदापि सोडणार. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. तेवढी निष्ठा माणसाची असली पाहिजे. पण सध्या जर महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये निष्ठा नावाची गोष्ट आपल्याला काही फारशी पाहायला मिळत नाही. मग ती परमार्थातली असे ना, मग ती संसारातली असे ना, मग ती राजकारणातली असे ना. राजकारणात जर पाहिलं, मला फारसं राजकारणातलं काही कळत नाही, पण मी मुद्दाम आगाऊपणा केल्याशिवाय राहत नाही. निष्ठा निष्ठी झालेली आहे. कोण कुठे तर कोण कुठे. तुम्ही महाराष्ट्राचं चित्र पाहिलं असेल आणि मला तरी असं वाटतं कीर्तनकारापेक्षा लोकांना जास्त कळतं की राजकारण काय असतं, म्हणून कीर्तनात राजकारण अजिबात सांगू नये. मला तरी असं वाटतं संसारातल्या 4 गोष्टी आणि राजकारणातल्या 10 गोष्टी कीर्तनकारापेक्षा, वक्त्यापेक्षा समाजाला जास्त कळतात. म्हणून या 2 गोष्टी सांगून आपल्या वेळेचा आणि
श्रोत्याच्या वेळेचा खाना खराबा व्यक्तीनं करू नये. माझा तेवढा अधिकार नाही, मी एवढ्या अधिकारवाणीनं बोलेल, पण मला तरी असं समाजाबद्दल कृतज्ञता असताना मला हे बोलावंसं वाटतंय. राजकारणामध्ये निष्ठा पाहायला मिळत नाही आणि परमार्थामध्ये निष्ठा पाहायला मिळत नाही. कोण कुठे तर कोण कुठे. मग निष्ठा नावाची गोष्ट जर या महाराष्ट्राच्या मातीला विचारलीत ना, मग निष्ठेचा आदर्श घालून दिला तो तुकाराम महाराजांनी. मग काय तुकाराम महाराजांनी निष्ठा बाळगली? 65 लाखाची जहागिरी बुडवून टाकली. एक पत्नी अन्न करता करता मेली. मुलाबाळांना घरामध्ये खायला प्यायला काही नाही. पाण्याच्या एका थेंबासाठी आणि अन्नाच्या एका कणाकणासाठी तुकाराम महाराजांची पत्नी वारली. तुकाराम महाराजांचे वडील आधी गेले, आई गेल्या. एक भाऊला विरक्ती आली, भाऊ घर सोडून निघून गेला. पत्नी अन्न करता करता मेली, मुलगा अन्न करता करता मेला. मुलाबाळांना घरामध्ये खायला काही नाही, प्रचंड दारिद्र्य आलं. अशाही स्थितीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू. अशाही स्थितीमध्ये तुकाराम महाराज सांगतात, आम्ही आनंदाचे लाडू भक्षण करतो, आम्ही आनंदाचे लाडू खातो. मग हा आनंद तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावरून आला कुठे, असा प्रश्न जर तुमच्या आमच्या मनापुढे आला तर एक उत्तर तुम्हाला आम्हाला मिळेल. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाच्या चरणावर एवढी निष्ठा समर्पित केली, तुकाराम महाराजांनी पांडुरंगाच्या चरणावर एवढा भाव समर्पित केला की काही झालं तरी चालेल, आता मी तुला सोडणार नाही. आणि त्यामुळे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अशीही परिस्थिती असताना तुकाराम महाराज आनंदात आपलं जीवन व्यतीत करत आहेत. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. अशा स्थितीमध्ये तुकाराम महाराज आपली निष्ठा टिकवून ठेवतायत. 65 लाखाची जहागिरी बुडवली, मुलाबाळांना घरामध्ये खायला काही नाही, पण तरी सुद्धा तुकाराम महाराज परमार्थ सोडत नाही. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? निष्ठा म्हणतात. अशी स्थिती आली. जर तुमच्या आमच्या प्रपंचामध्ये, तुमच्या आमच्या संसारामध्ये एखाद्या वर्षी जर देवाना चांगला पाऊस पडला नाही तर आपण काय म्हणतो? काय म्हणतो आपण? मी सरळ भाषेत सांगतो, आपण सरळ देवाला शिव्या देतो. अशी जर परिस्थिती तुमच्या आमच्या जीवनामध्ये आली तर आपण देवाला सुद्धा शिव्या द्यायला मागे पुढे पाहणारी माणसं नाहीत. पण अशाही स्थितीमध्ये तुकाराम महाराज आपली निष्ठा सोडायला तयार नाहीत. बरं झालं देवा, बरे झाले देवा, निघाले दिवाडे, बरे दुष्काळे पिढा गेली. अशाही स्थितीमध्ये तुकाराम महाराज देवाला धन्यता व्यक्त करतायत, धन्यवाद देत आहेत. कारण तुकाराम महाराजांचा अधिकार, तुकाराम महाराजांची पांडुरंगाबद्दल असलेली निष्ठा याला कारणीभूत आहे. मग माणसाची निष्ठा कशी असावी, एखाद्या भगवत भक्ताची निष्ठा कशी असावी, अभंगाचा प्रथम चरण.
एकदा आमच्या महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अप्रतिम. गेल्या 6 दिवसापासून सगळेजण तुम्ही मंत्रमुग्ध होत असाल. निष्ठा माणसाच्या आयुष्यात असावी. निष्ठा. निष्ठा या शब्दावर जोर देणार आहे मी, आणि अशी उदाहरणं तुमच्या समोर ठेवणार आहेत की तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी ऐकली नसतील. आता कीर्तनकार तरुण आहे म्हटल्यावर तुम्हाला उदाहरणही तरुण ऐकायला मिळतील. नवीन सगळं. आणि सगळं आपलं कीर्तन कसं असतं भाऊसाहेब महाराज, देशभक्ती आणि धर्मभक्तीनं ओतप्रोत भरलेलं असतं. देशभक्ती आणि धर्मभक्ती, देव देश धर्म, हे 3 कीर्तनाचे मुद्दे आहेत आपले. निष्ठा माणसाच्या जीवनात फार महत्वाची आहे, फार. आणि निष्ठेचं फळ माणसाला मिळतच. मग ते परमार्थात जर तुम्ही निष्ठावान असाल, राजकारणात जर तुम्ही निष्ठावान असाल, एखाद्या पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, निष्ठावान, एखाद्या वेळेस त्याला फळ मिळेल नाही मिळेल याची शक्यता नाही. पण जर तुम्ही परमार्थात एकनिष्ठ राहिलात, जर तुम्ही भगवंताबद्दल एकनिष्ठ राहिलात, तर उशिरा का होईना तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार. माणसानं परमार्थात एकनिष्ठ राहिला पाहिजे. आपण अशी माणसं आहेत, वाराप्रमाणे देव बदलणारी माणसं आहेत आपण. वाराप्रमाणे देव बदलणारी माणसं आहेत आपण. पण एका भगवंताबद्दल, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकांचे काम. अनेकांचे काम नाही. आता एका पांडुरंगाबद्दल, एका भगवंताबद्दल एवढं निष्ठावान व्हा, एवढं निष्ठावान व्हा. साधूबद्दल निष्ठावान व्हा, देशाबद्दल निष्ठावान व्हा, धर्माबद्दल निष्ठावान व्हा, देवाबद्दल निष्ठावान व्हा. 3 मुद्दे प्रतिपादित करणार आहे. माणसाच्या जीवनामध्ये निष्ठा फार महत्वाची. मग ते आपण धर्माच्या बाबतीत पाहिली, नाहीतर मग ते आपण देशाच्या बाबतीत पाहिली, नाहीतर मग ते आपण देवाच्या बाबतीत पाहिली. ही 3 मुद्दे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आपल्या भारताला सुशोभित करणारे साधू संत आहेत, त्याचबरोबर महापुरुष आहेत, क्रांतिकारक आहेत, शूरवीर आहेत. अशा सगळ्यांनी भारताच्या मातीला सुशोभित केलं. या भारताच्या मातीला एक वेगळ्या प्रकारचा सुगंध, या भारताच्या मातीला निष्ठेचा सुगंध प्राप्त करून देणारे शूरवीर आहेत. या भारताच्या मातीला निष्ठेचा सुगंध प्राप्त करून देणारे साधू संत आहेत. काय सुगंध या महाराष्ट्राच्या मातीचा, काय सुगंध या हिंदुस्थानाच्या मातीला. या महाराष्ट्राच्या, या हिंदुस्थानाच्या मातीचा परिचय जर तुम्हाला करून द्यायचा असल्यावर, यदा कदाचित तुमच्या लहान लेकरांना यदा पुढे कधी जवळ घ्या आणि तुमच्या लेकरांना समजावून सांगा, आपण ज्या मातीत जन्माला आलोत ना, ती माती सर्वसाधारण नाहीये. आपण ज्या मातीत जन्माला आलोत ना, ती माती सर्वसाधारण नाहीये. तुमच्या लेकरांना जवळ घ्या आणि तुमच्या लेकराच्या डोक्यावरून हार फिरवा आणि त्या लेकराला सांगा की बाळा, आपण ज्या मातीत जन्माला आलोत ती माती कशी आहे. एक हिंदीतलं गीत आहे, मला आवाज नाही पण थोडं म्हणण्याचा प्रयत्न करतो. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो हे धरती है बलिदान की. तुमच्या लेकरांना जवळ घ्या आणि तुमच्या लेकरांना समजावून सांगा, आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो हे धरती है बलिदान की. उत्तर में रखवाली करता पर्वतराज विराट है, दक्षिण में चरणों को धोता सागर का सम्राट है. जमुना जी के तट को देखो गंगा का ये घाट है, बाट बाट पे हाट हाट पे यहाँ निराला ठाट है. देखो ये तस्वीरें अपने गौरव की, अभिमान की, इस मिट्टी से तिलक करो हे धरती है बलिदान की. याच गीतामध्ये, गीत हिंदी आहे पण याच गीतामध्ये महाराष्ट्राच्या मातीचं वर्णन केलेलं किती सुंदर आहे, ऐका. देखो मुल्क मराठों का यहाँ शिवाजी डोला था, हाँ देखो मुल्क मराठों का यहाँ शिवाजी डोला था. मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पे आग जली थी, हर पत्थर एक शोला था. बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था. शेर, महाराजांचं वर्णन किती सुंदर आहे. शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की,
इस मिट्टी से तिलक करो हे धरती है बलिदान की। आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान के, इस मिट्टी से तिलक करो हे धरती है बलिदान की। ही समर्पणाची भूमी आहे, ही बलिदानाची भूमी आहे, ही क्रांतिकारकांची भूमी आहे, ही साधू संतांची भूमी आहे। हे धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। ए धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला। या हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना ढेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता ढेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, 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 ओ भारत देश मेरा। सगळ्या महिला मातांना विनंती, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणाल, म्हणता येतं ना तुम्हाला, बोलता येते ना? हाँ। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, तुमच्या गावातल्या बाया बोलत नाही का? विनंती तुम्हाला, मान देतोय हा, कॅमेरा आहे तुमच्याकडे, कॅमेऱ्यामध्ये येताल। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, हिंदी येत नाही तेसले का हो? बरं मग तुम्हाला येते ना, तुम्ही म्हणा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, 78 वर्ष भारताला स्वातंत्र्य होऊन, किती वर्ष महाराज? 78 वर्ष। पण खऱ्या अर्थानं असं वाटतं की भारत अजून स्वातंत्र्य झालेला कमाल आहे भाऊ तुमची। विठाल विठाल ते तुमचं ऐकून मला असं हे म्हणायची इच्छा अजिबात आता होणार नाही, इथून तर पुढे अजिबात होणार नाही। पण हा भारताचा देश क्रांतिकारकांचा आहे, या मातीमध्ये साधू संत जन्माला येतात, या मातीमध्ये शूरवीर जन्माला येतात।
जोरदार टाळ्या वाजव. पवित्र ते कूड पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. हा देश असा आहे, या मातीमध्ये साधू संत शूरवीर जन्माला येतात. आणि ती निष्ठा, काय त्या निष्ठेचं वर्णन करावं आणि काय त्या निष्ठेचं कौतुक करावं. या भारताच्या मातीला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलं. अनेक, त्यामध्ये अग्रगण्य नाव जर घ्यायचं म्हटल्यावर भगतसिंगाचं नाव पुढे येतं. भगतसिंगाने 21व्या वर्षी या भारताच्या मातीतून शेवटचा श्वास घेतला. भगतसिंगाने 21व्या वर्षी या भारतात आपला शेवटचा श्वास घेतला आणि भारत मातेला स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली. ती कशी ऐका. भगतसिंगाचं वय लहान होतं. त्या वयात काही कळत नसेल आपल्या मुलांना, असं भगतसिंगाचं वय. भगतसिंग लहान होते, काही कळत नाही. त्या वयामध्ये भगतसिंग हातामध्ये लाल माती घेतात आणि ते लाल मातीला वचन देतात की मी एके दिवशी या जालियनवाला बागचा हत्याकांडचा बदला घेतल्याशिवाय राहणार. रक्ताचा महापूर वाहिलेला होता. असंख्य लोक मृत्युमुखी पडलेले होते. काडी माती लाल झाली. जालियनवाला बागचा हत्याकांड झाला आणि भगतसिंग काही कालावधीनंतर, काही कालखंडानंतर ज्या वेळेस त्या ठिकाणी भेट देतात, की लाल रक्तानं लाल झालेली माती जेव्हा भगतसिंग आपल्या हातामध्ये घेतात, आवाज दे थोडासा. ज्या वेळेस लाल रक्तानं लाल झालेली ती माती भगतसिंग हातामध्ये घेतात, ज्या वयामध्ये आपल्या मुलांना शेंबूड पुसण्याची अक्कल नाही, त्या वयामध्ये भगतसिंग हातामध्ये ती लाल माती घेतात आणि त्या मातीला वचन देतात की मी एके दिवशी या जालियनवाला बागचा हत्याकांडचा बदला घेतल्याशिवाय राहणार. त्या वयामध्ये आणि भगतसिंगाची चळवळ सुरू होते. देशासाठी मरायचं आणि देशासाठीच जगायचं असा विचार भगतसिंगाने आपल्या मनामध्ये केला आणि भारत मातेला वचन दिलं की मी एके दिवशी या जालियनवाला बागचा हत्याकांडचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. परक्यांचं आक्रमण, इंग्रजांचं आक्रमण या भारताच्या मातीवर होतं. अशाही स्थितीमध्ये भगतसिंग मातीला वचन देतात आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी भगतसिंग आपल्या चळवळीला प्रारंभ करतात. हळूहळू करता 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 भगतसिंगाचं वय वाढायला लागतं. भगतसिंगाचे पराक्रम वाढायला लागतात आणि अशाही स्थितीमध्ये लग्न करण्याच्या वयामध्ये भगतसिंग येतात आणि एके दिवशी भगतसिंगांना पाहण्यासाठी त्या काळचे गर्भश्रीमंत पाहुणे भगतसिंगांना पाहण्यासाठी येतात. त्यावेळेस भगतसिंगाच्या आईनं भगतसिंगांजवळ यावं, भगतसिंगांना सांगावं की बेटा भगत, तुला पाहण्यासाठी आज पाहुणे येणार आहेत. तुला पाहण्यासाठी आज पाहुणे येणार आहेत आणि त्या पाहुण्यांच्या जेवणासाठी बाजारात जा. ही 50 रुपयाची नोट घे, बाजाराची पिशवी घे आणि बाजारातून भाजीपाला घेऊन आण. 50 रुपयाची नोट हातात घेतली, बाजाराची पिशवी हातात घेतली आणि भगतसिंग भाजीपाला आणण्यासाठी बाजारात निघाले. रस्त्यानं चालता चालता भगतसिंगाच्या मनात एक विचार आला. 50 रुपयाच्या नोटेकडे पाहिलं, बाजाराच्या पिशवीकडे पाहिलं आणि मनातल्या मनात एक विचार आला आणि भगतसिंग जाग्यावर थांबले. भगतसिंगाने त्या 50 रुपयाच्या नोटेकडे पाहिलं आणि मनातल्या मनात विचार केला, मी आज या 50 रुपयाच्या नोटेचा भाजीपाला आणला. भाजीपाला घरी घेऊन गेलो. आईनं स्वयंपाक केला. यदा कदाचित त्या पाहुण्याने मला पसंत केलं तर माझं उभं आयुष्य कुण्यातरी एका बाईच्या सेवेसाठी जाणार आहे. त्या पाहुण्याने मला पसंत केलं, माझं लग्न झालं तर माझं उभं आयुष्य कुण्यातरी एका बाईच्या सेवेसाठी जाणार आहे. मनातल्या मनात विचार केला, माझं उभं आयुष्य, माझं पूर्ण आयुष्य कुण्या एका बाईच्या सेवेसाठी नसून ते मातृभूमी भारत मातेच्या सेवेसाठी आहे. मनातल्या मनात विचार केला, मनातल्या मनात विचार केला. 50 रुपयाची नोट खिशात ठेवली, बाजाराची पिशवी तिथेच फेकली आणि भगतसिंग जसे निघाले तसे घरी परत कधीच आले नाही. भगतसिंग फरार झाले, घरी परत कधीच आले नाही. भगतसिंगाची चळवळ सुरू झाली. आता भगतसिंगाने एका चळवळीमध्ये एका पराक्रम असा केला, एका ब्रिटिश अधिकाऱ्याला भगतसिंगाने उडवलं. एका संडरच्या केसमध्ये भगतसिंगांना अटक करण्यात येतं आणि लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंगांना डांबण्यात येतं. लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंगांना डांबण्यात येतं. भगतसिंग 18 दिवसानंतर भगतसिंगांना फाशी होणार आहे. 18 दिवसानंतर भगतसिंगांना फाशी जाहीर झाली आणि अशी बातमी वाऱ्याच्या वेगाप्रमाणे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये गेली आणि भगतसिंगाच्या आईवडिलांच्या कानावर बातमी गेली की आपल्या एकुलत्या एक पोराला
18 दिवसानंतर फाशी होणार आहे, 18 दिवसानंतर माझ्या लेकराला फाशी होणार आहे असं ऐकल्यानंतर भगतसिंगाची आई, भगतसिंगाचे वडील धावत धावत त्या लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंगांना भेटण्यासाठी येतात. त्या लाहोरच्या जेलमध्ये गर्दी आहे, कुणी कोणाला दिसत नाही, मुंगी शिरायला जागा नाही अशी त्या लाहोरच्या जेलमध्ये गर्दी. आणि ज्या वेळेस भगतसिंगाच्या आईना भगतसिंग दिसत नाही, त्या लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंगाच्या आईनं मोठी आरवणी मारली. ओय भगत, ओय भगत, ओय भगत म्हटल्यानंतर लेनिनचं चित्रचरित्र वाचणारा भगतसिंग, कारागृहामध्ये बंदिस्त असणारा भगतसिंग हातातलं पुस्तक बाजूला ठेवतं आणि जेलाच्या बाहेर येतो, कारागृहाच्या बाहेर येतो. त्यावेळेस भगतसिंगाची आई भगतसिंगांना पाहते आणि भगतसिंग भगतसिंगाच्या आईना पाहतो. दोघांची नजर एक होते, दोघांचे कंठ दाटून येतात, माय लेकरांची भेट होते. आणि ज्या वेळेस भगतसिंगाची आई भगतसिंगांना पाहते, भगतसिंग भगतसिंगाच्या आईना पाहतो, दोघींनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. त्यावेळेस भगतसिंग भगतसिंगाच्या आईना म्हणाला, अगं आई, रडू नको आई, तुझ्या डोळ्यात मला अश्रू दिसत आहेत. भगतसिंगाची आई भगतसिंगाला पाहिल्याबरोबर ढसाढसा रडायला लागली. त्यावेळेस भगतसिंग म्हणतो, अगं आई, तुझ्या डोळ्यात मला अश्रू दिसत आहेत, आई रडू नको ना आई, आई रडू नको आई. त्यावेळेस भगतसिंगाची आई भगतसिंगांना म्हणते, बेटा रडू दे, बेटा रडू दे. त्यावेळेस भगतसिंग म्हणतो, अगं आई, आता माझ्यावर फक्त तुझाच अधिकार नाही, तर या देशातल्या कोट्यावधी लोकांचा अधिकार आता माझ्यावर आहे. आई, मी आता फक्त तुझा एकट्याचा पोरगा नाही, तर या देशातल्या कोट्यावधी लोकांचा, कोट्यावधी आईंचा, कोट्यावधी मातेचा मी पोरगा आहे. आई, मी आता तुझ्या एकट्याचा पोरगा उरलो नाही, माझ्यावर आता कोट्यावधी लोकांचे उपकार आहेत, आता माझ्यावर कोट्यावधी लोकांचे आशा आहेत. आई रडू नको आई, मी फक्त तुझा एकट्याचा पोरगा नाही. त्यावेळेस भगतसिंगाची आई म्हणते की बेटा, मी याच्यासाठी रडत नाही की मी तुझी आई आहे, बेटा मी याच्यासाठी रडत नाही की मी तुझी आई आहे, तुझी माता आहे आणि तुला 18 दिवसानंतर फाशी होणार आहे. बेटा मी याच्यासाठी रडत नाही की तुला 18 दिवसानंतर फाशी होणार आहे, बेटा मी रडते याच्यासाठी, मी या देशाला फक्त एकच भगतसिंग देऊ शकले, मी या देशाला फक्त एकच भगतसिंग देऊ शकले. मला जर 2 भगतसिंग दिले असते ना, 2 मुलं दिली असते, 4 मुलं दिली असते, या भारत मातेच्या सेवेसाठी मी समर्पित केले असते. देवानं माझ्यावर अपराध केला, देवानं माझ्यावर अन्याय केला, मला एकच मुलगा दिला आणि तो आज भारत मातेच्या सेवेसाठी समर्पित होतोय. काय उत्तर आहे भगतसिंगाच्या आईचं? मला फक्त एकच भगतसिंग दिला, मला फक्त एकच मुलगा दिला. त्यावेळेस भगतसिंग म्हणतो, आई रडू नको गाई. त्यावेळेस भगतसिंगानं भगतसिंगाच्या बापाकडे पाहिलं. भगतसिंगाचा 6 फुटाचा बाप, कुणासमोर झुकणारा बाप, कुणासमोर वाकणारा बाप, पहाडाची छाती करून उभा असणारा बाप. त्यावेळेस भगतसिंग त्यांच्या वडिलांना सांगतोय, बाबा मला 18 दिवसानंतर फाशी होणार आहे, ऐकलत तुम्ही? हो ऐकलत, 18 दिवसानंतर फाशी होणार आहे मला. मग बाबा मला 18 दिवसानंतर ज्या वेळेस फाशी होईल ना बाबा, त्यावेळेस माझं प्रेत घेण्यासाठी तुम्ही येऊ नका. कोण सांगतोय? एक मुलगा आपल्या बापाला सांगतोय. काय सांगतोय? की 18 दिवसानंतर जर मला फाशी झाली तर माझं प्रेत घेण्यासाठी तुम्ही येऊ नका बाबा, तुम्ही येऊ नका. का? बाबा ज्या वेळेस तुम्ही माझं प्रेत घेण्यासाठी याल, एका पांढऱ्या कपड्यामध्ये लपेटलेलं माझं प्रेत, माझी बॉडी घेण्यासाठी ज्या वेळेस तुम्ही याल, माझ्या प्रेताकडे पाहून तुम्ही डसा रडाल. आणि ह्या जेलमधले, या कारागृहामधले ब्रिटिश अधिकारी ज्या वेळेस तुम्ही रडाल, त्यावेळेस हे ब्रिटिश अधिकारी म्हणतील, हा कुठल्या क्रांतिकारकाचा बाप, हा कुठल्या क्रांतिकारकाचा बाप, त्याच्या मुलाचं प्रेत पाहून याला रडू येतं, हा कुठल्या क्रांतिकारकाचा बाप. बाबा हा अपमान मला मेल्यानंतर सुद्धा सहन होणार. काय सांगतो भगतसिंग? हा अपमान मला मेल्यानंतर सुद्धा सहन होणार नाही, मेल्यानंतर. त्यावेळेस भगतसिंगाचा 6 फुटाचा बाप आपले दोघी गुडघे खाली टेकतो आणि भगतसिंगासमोर डसा रडायला लागतो. अरे बाळा, अरे काय प्रारब्ध असेल एका बापाचं, एका मुलाचं प्रेत घेण्यासाठी. एका बापाला परवानगी नाही रे, माझ्या मुलाचं शेवटचे प्रेत मी हातात घेऊ शकत नाही, तसं शेवटचं अंत्यदर्शन मी घेऊ शकत नाही. काय कामाचा हा बाप? या भगतसिंगानं जाता जाता या महाराष्ट्राच्या मातीला, भारताच्या मातीला एक संदेश दिला. क्यों मरते हो यार बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन में नहीं मिलेंगे तुम्हारे कफन के लिए. क्यों मरते हो यार बेवफा सनम के लिए,
2 गज जमीन में नहीं मिलेंगी तुम्हारे कफन के लिए, मरना है तो देश के लिए मरो मेरे यारो, मरना है तो देव देश धर्म के लिए मरो मेरे यारो, हसीना भी दुपट्टा फाड़ कर देंगी तुम्हारे कफन के लिए, हसीना भी दुपट्टा फाड़ कर देंगी तुम्हारे कफन के लिए. भगतसिंग आमचे हिरो असले पाहिजेत. अरे ज्या माणसानं वयाच्या 21व्या वर्षी हसत हसत या देशासाठी समर्पित करून टाकलं, हसत हसत, आमचा हिरो भगतसिंग असला पाहिजे. कुठला सलमान खान आणि कुठला शाहरुख खान नको. काय समर्पण आहे. आणि आमच्या मुलांची हिरो कोण आहेत? महाराज. पाहून बघा तुम्ही इंस्टाग्रामवर 30 सेकंदाची रील पाहिल्यानंतर प्रत्येक मुलगा आपल्या आयुष्यातला त्याला रिअल हिरो म्हणतो. हे फार महत्वाचं आहे बरं. इंस्टाग्रामवरली, फेसबुकवरली, युट्यूबवरला एक 30 सेकंदाची रील, एक 30 सेकंदाचा व्हिडिओ, 30 सेकंदाचा शॉर्ट पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की हा माझा आयडॉल आहे, हा माझा हिरो आहे. आणि त्याच्याकडे पाहून आपल्या आयुष्याचं मार्गक्रमण आपण प्रत्येक जण करतोय. सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे, 30 सेकंदाचा रील काढणारा, 30 सेकंदाचा व्हिडिओ काढणारा कुठलाही व्यक्ती, कुठलाही मनुष्य आपला हिरो नसला पाहिजे. माणसानं रीलच्या आयुष्यापेक्षा माणसाचं रिअलचं आयुष्य फार महत्वाचं आहे. हे थोतांड जग आहे. इथं कुणाला हिरो म्हणू नका. शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन हे खरी हिरो नाही आहेत. या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी वयाच्या 21व्या वर्षी आपल्या आयुष्यातला शेवटचा श्वास घेणारे आणि हसत हसत फासाला कवटाळणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आपले हिरो असले पाहिजेत. ओरिजिनल हिरो आहेत, रिअल हिरो. माझी एक शायरी मला फार आवडते भाऊसाहेब महाराज. लाडले तेरा हीरो होगा सलमान खान, लाडले तेरा हीरो होगा सलमान खान, जो जमानत ना मिलने पर भी रोया था. लाडले तेरा हीरो होगा सलमान खान, जो जमानत ना मिलने पर भी रोया था. पर मारा हीरो तो भगत सिंह है, जो फांसी पे लटकते समय भी नहीं रोया था, जो फांसी पे लटकते समय भी नहीं रोया था. अरे आपली हिरो कोण असले पाहिजेत? अरे वयाच्या 21व्या वर्षी, वयाच्या 21व्या वर्षी, अरे जिथून आयुष्याची सुरुवात करावी तिथं आयुष्याचा अंत करावा, तिथं आयुष्याला पूर्णविराम द्यावा, एवढी निष्ठा. हर कदम अपना करेंगे. बोला भाऊसाहेब महाराज. हर कदम अपना
प्रत्येकाच्या अंतःकरणाला टाहू फोडावा असा आवाज आहे महाराजांचा. दगडाला सुद्धा फाजर फुटेल असा आवाज माणसाचा असला पाहिजे. निष्ठा. शेवटचा श्वास गेला तरी दिल दिया है जान भी देंगे हर कदम तेरे लिए. प्रत्येक श्वास माझा, प्रत्येक सेकंद माझा, प्रत्येक आयुष्यातला वेळ हा देशासाठी समर्पित झाला पाहिजे या आशेनं आपलं आयुष्य समर्पित करणारे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलं ते भारत मातेसाठी. भारत मातेबद्दल भगतसिंगाने काय ठेवली मला सांगा आता? काय ठेवली? निष्ठा ठेवली. निष्ठा. प्राण गेला तरी चालेल पण माझ्या देशाला स्वातंत्र्य केल्याशिवाय मी माझ्या आयुष्यातला शेवटचा श्वास घेणार नाही. आणि प्राण गेला तरी बेहत्तर पण भगतसिंगांना आपला देश स्वातंत्र्य व्हावा याच्यासाठी काय केलं नाही. जिथून आयुष्याची सुरुवात होते, जिथून आयुष्याचा कालखंडाला सुरुवात करावी तिथे भगतसिंग थांबतात. म्हणजे काय त्या माणसाचं योगदान आहे, काय त्या माणसाची निष्ठा आहे, काय त्या माणसाचा स्वाभिमान आहे. एवढी निष्ठा तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आपल्याला जपता यावी. एवढी निष्ठा, एवढी फक्त, एवढी नाही जगता येणार आपल्याला. आणि तुम्हाला आम्हाला फासावर लटकायला भागणार नाही. तुम्ही आपण फासावर लटकतो ते कोणासाठी? कोणासाठी? सध्या एखाद्या मुलीनं नाही म्हटलं तर फासावर लटकणारे तरुण असंख्य आहेत, ज्यांची गणती सुद्धा करता येणार. एखाद्या मुलीनं नकार दिला तर फासावर लटकणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. पण देशासाठी, धर्मासाठी आणि या राष्ट्रासाठी प्राण समर्पित करणारे फार कमी आहेत, फार कमी आहेत. स्वतःसाठी तर सगळेच जगतात. मला असं म्हणायचंय, स्वतःच्या प्रपंचासाठी, स्वतःच्या पोटासाठी, स्वतःच्या घरादारासाठी सगळेच जगतात. सगळेच. किड्या मुंग्या सुद्धा स्वतःच्या प्रपंचासाठी झडतात. पक्षी जगतात स्वतःसाठी, कुत्रे मांजरे जगतात. मग आपल्यामध्ये आणि कुत्र्या मांजरांमध्ये, किड्या मुंग्यांमध्ये काय फरक आहे हा आपण जाणवला पाहिजे, हा आपण तपासला पाहिजे. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फारसा फरक आहे, खूप फरक आहे. अन्याय करणाऱ्यावर सुद्धा ज्या साधू संतांनी त्याला न्याय द्यावा, अपकार करण्यावर सुद्धा उपकार करावा, की आम्हाला या जगातलं काही नकोय, या राष्ट्रातलं आम्हाला काही नकोय, आम्हाला काही नकोय तुमचं, पण आम्हाला तुमच्या अंतःकरणातला एक शुद्ध भाव आम्हाला तुमचा हवाय, आम्हाला काही नकोय. आणि हळूहळू आपल्या परमार्थाची वाटचाल तुकाराम महाराजांची चालू आहे. भगवंतासाठी एवढं वेळ होता आलं पाहिजे की भगवंतानं तुमच्यासाठी त्यानं धावून आलं पाहिजे. आणि तुकाराम महाराजांसाठी भगवंतानं धावून यावं. तुकाराम महाराजांनी ज्या वेळेस, तुकाराम महाराजांचा शेवटचा प्रसंग आहे आयुष्यातला, त्यावेळेस जगाचा चालक मालक तुकाराम महाराजांना विमान घेऊन येतो. या आख्यायिका सगळेजण ऐकून आहात. तुकाराम महाराजांना जगाचा चालक मालक विमान घेऊन यावा, इथपर्यंत तुकाराम महाराजांच्या परमार्थाची श्रीमंती आहे, इथपर्यंत तुकाराम महाराजांच्या परमार्थाची विचाराची उंची आहे, इथपर्यंत तुकाराम महाराजांच्या परमार्थाची उंची आहे, इथपर्यंत तुकाराम महाराजांची मजल आहे की जगाचा चालक मालक तुकाराम महाराजांना घ्यायला यावा. इथपर्यंत तुकाराम महाराजांनी एवढा चांगला परमार्थ केला. इथपर्यंत तुकाराम महाराजांनी जो परमार्थ केला तो निष्ठेनं केला. आणि हा परमार्थ करत असताना, एखाद्या भगवत भक्ताच्या जीवनातला निष्ठा सांगत असताना मग तुकाराम महाराज सांगतात निष्ठा ठेवावी, पण मग ती निष्ठा कुठल्या भावनेनं ठेवावी? अभंगाचा द्वितीय चरण. निष्कामानीचा विठ्ठल विश्वास, निष्कामानीचा विठ्ठल विश्वास,
त्या जीवनातली निष्ठा आणि त्याचा अनुक्रमांक दुसरा तुकाराम महाराज घालून देतात. ती निष्ठा कशी असावी? निष्काम असावी, ज्याला कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसावा. एखाद्या माणसाबद्दल, देवा धर्माबद्दल माणसानं निष्ठा ठेवावी, पण काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे या आशेमुळे नाही. ती निष्काम असावी. निष्काम, ती निश्चळ असावी. काही केलं तरी चालेल, पण ती तिथून आटायला नको, तिथून तुटायला नको, तिथून दूर जायला नको. ती निश्चळ असावी. निष्काम, निश्चळ, विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांचा. प्रचंड प्रमाणात विश्वास तुमचा असला पाहिजे. निष्ठेची दुसरी नाण्याची बाजू म्हणजे विश्वास आहे. निष्ठा कुणाबद्दल टिकून राहते? ज्या माणसाबद्दल आपल्याला विश्वास आहे. हल्ली विश्वासही नाही, आणि हल्ली असं म्हणतात की विश्वास पानिपत मध्येच मेला. पण विश्वास असावा पांडुरंगाबद्दल, निष्ठा असावी पांडुरंगाबद्दल. प्राण गेला तरी चालेल, काही झालं तरी चालेल, पण निष्ठा आणि विश्वास पांडुरंगाच्या चरणाशिवाय आम्ही कोणाकडे ठेवणार नाही. कारण या महाराष्ट्रातल्या मातीचे अनेक उदाहरण आहेत, अनेक हिंदुस्थानातल्या मातीतले उदाहरण आहेत. अटलजी पाकिस्तानला गेले होते. भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री. अटलजींचं नाव ऐकून आहात तुम्ही? ऐकून आहात ना? अटल बिहारी वाजपेयी. लालू यादव त्यांची कायम मस्करी करायचे, कायम. लालू यादव कायम त्यांच्या विरोधात होते, कायम. ज्या वेळेस लालू यादवांनी त्यावेळेस त्यांची एक मस्करी अशी घेतली. त्यांच्याकडे ज्या वेळेस अटलजी त्यांच्या राज्यामध्ये आले त्यावेळेस ते म्हटले होते की अटलजी, आप हमारे बिहार में आपका का काम है? कोण म्हटलं होते? तेच नाव बरोबर आहे ना? का काही चुकतंय माझं? हां, लालू यादव अटलजींना म्हटले होते. ज्यावेळेस अटलजी ज्यावेळेस त्यांच्या राज्यामध्ये गेले, बिहारमध्ये गेले, त्यावेळेस लालू यादव त्यांची मस्करी करावी म्हणून म्हणतात की अटलजी, हमारे बिहार में आपका का काम है? त्यांनी हे शब्द ऐकलेत. कुणी? अटलजींनी. त्यावेळेस अटलजी लालू यादवांना म्हणतात की लालूजी, लालूजी, आप कहते हो हमारे बिहार में आपका का काम है? मला ते पुढचं वाक्य आठवत नाहीये. त्यावेळेस अटलजी त्यांना म्हटले होते, काहीतरी म्हटलं होतं त्यांना. एवढी निष्ठा त्यांच्या जीवनातली होती. त्यांच्या जीवनातली निष्ठा सांगतो. ते पाकिस्तानला गेले. कोण? अटल बिहारी वाजपेयी. ज्या वेळेस अटलजी पाकिस्तानाला गेले, पाकिस्तानातल्या एका महिला पत्रकारिणीला, पत्रकार परिषद चालू होती, एका पत्रकार परिषदेमध्ये अटलजींना एका महिला पत्रकारिणीनं प्रश्न केला. ती महिला पत्रकारिणी तरुण होती, दिसायला सुंदर होती, आणि त्या महिला पत्रकारिणीनं अटलजींना एक प्रश्न केला कि क्यों अटलजी, आप भी कुंवारे और मैं भी कुंवारी? कोण म्हटलं? पाकिस्तानातल्या एका सुंदर तरुण महिला पत्रकारिणीनं अटलजींना एक प्रश्न केला. रवी महाराज, तुमच्या महत्वाचा आहे, ऐका. कि क्यों अटलजी, कुंवारे हो ना आप, इसलिए कि क्यों अटलजी, आप भी कुंवारे और मैं भी कुंवारी, मैं आपसे शादी करना चाहती हूं. कुणी म्हटलं? पाकिस्तानातल्या बाईनं. क्यों अटलजी, आप भी कुंवारे और मैं भी कुंवारी, मैं आपसे शादी करना चाहती हूं, लेकिन मुझे मुंह दिखाई में पूरा काश्मीर दे दो. काय म्हटली ती? मुझे मुंह दिखाई में पूरा काश्मीर दे दो. अटलजीने एक दीर्घ श्वास घेतला. अटलजीने त्या महिलेच्या डोळ्यात डोळे घातले आणि उत्तर दिलं. ते उत्तर फार महत्वाचं आहे आणि फार गोड उत्तर अटलजीने दिलं. अच्छा ठीक है, आप भी कुंवारी और मैं भी कुंवारा, आप भी कुंवारी और मैं भी कुंवारा, मैं आपसे शादी करने के लिए तैयार हूं, लेकिन 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 तिने काय मागितलं होतं? मुझे मुझे मुंह दिखाई में पूरा काश्मीर दे दो, मुंह दिखाई में पूरा काश्मीर दे दो. अटल ने सांगितलं ठीक है, आप भी कुंवारी मैं भी कुंवारा, मैं आपसे शादी करने के लिए तैयार हूं, लेकिन मुझे दहेज में पूरा पाकिस्तान दे दो. समजलं तुम्हाला? का डोक्यावरून गेलं? मला तरी असं वाटतं तुमच्या डोक्यावरून नाही गेलं, ते मंडपावरून गेलं. हे उदाहरण फार महत्वाचं आहे. मुझे दहेज में पूरा पाकिस्तान दे दो. तिनं काय मागितलं होतं? फक्त
तिनं फक्त एक छोटंसं राज्य मागितलं, अटलजींनी पूर्ण देश मागून घेतला. एवढी निष्ठा, एवढी निष्ठा, एवढी निष्ठा. तुका म्हणे खड करू समयी निर्माण. त्याच सेकंदाला अटलजींनी उत्तर दिलं, मुझे देश में पुरा पाकिस्तान चाहिए. आपल्या देशाबद्दल, आपल्या राष्ट्राबद्दल, आपल्या धर्माबद्दल आणि आपल्या देवाबद्दल आपली निष्ठा असली पाहिजे. ती कशी असली पाहिजे? निष्काम असली पाहिजे, निश्चळ असली पाहिजे. विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणि कांचा, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार आहे वर्म चुकू नये. या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलं, ते फक्त आणि फक्त निष्ठेच्या जोरावर, आपल्या राष्ट्रभक्तीच्या जोरावर, देशाच्या निष्ठा, देशाबाबतीत असलेल्या निष्ठेवर, प्राणावर हसत हसत बलिदान दिलं. हसत हसत, फक्त एका शब्दामागे. तो कुठला शब्द आहे? त्याला निष्ठा म्हणतात. निष्ठा. काय म्हणतात त्याला? निष्ठा म्हणतात. ती निष्ठा तुमच्या आमच्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे. जर धर्माच्या बाबतीत निष्ठा जर तुम्ही पाहायला गेलात, मग ती धर्माच्या बाबतीत आज आपण जे सोन्याचे दिवस काढतोय ना, आपल्या मंदिरावरती कळस आहेत, आपल्या दाराभोवती तुळस आहे, तुमच्या डोक्यावरती टोपी आहे, माझ्या डोक्यावर भगवा फेटा आहे, माया माऊल्या तुमच्या कपाळावरती कुंकू आहे, आपल्या मंदिरावरती ध्वज आहेत, ते फक्त आणि फक्त एका माणसाचे उपकार आहेत, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. सध्या महाराष्ट्रामध्ये छावा चित्रपट फार धुमाकूळ घालतोय. बोलू ना? ऐकायला येते ना तुम्हाला? छावा चित्रपटानं महाराष्ट्राच्या मातीमध्ये, हिंदुस्थानाच्या मातीमध्ये फार धुमाकूळ घातलेला आहे. काय छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान आहे धर्माच्या बाबतीत. किती निष्ठा त्या माणसाची. प्राण गेला तरी चालेल. अरे अंगावरची कातडी काढून टाकली, अंग सोलण्यात आलं, नख कापण्यात आली, नख ओढून कापण्यात आली, गुडघे कापले गेले, हात छाटले गेले, डोळे काढण्यात आले, जीभ छाटण्यात आली, मान कापण्यात आली, अंगावरचा एक एक केस उपटण्यात आला, तरी सुद्धा जो माणूस आपली निष्ठा सोडायला तयार नाही. निष्ठा, निष्ठा या शब्दाबाबतीत बोलतोय. प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी माझा धर्म सोडणार, मी माझा धर्म सोडणार. मी ज्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो, त्या धर्मामध्ये माझ्या आयुष्याचा आणि माझ्या शेवटचा श्वास असणार आहे. ज्या धर्मात जन्माला आलो त्याच धर्मात मरणार आहे. याला काय म्हणावं? काय म्हणावं? याला निष्ठा म्हणावं. ज्या वेळेस संभाजी महाराज छोटे होते, वयाचं 9वं वर्ष संभाजी महाराजांचं, संभाजी महाराज छोटे आहेत, आणि संभाजी महाराज वयाच्या 9व्या वर्षी असताना शिवाजी महाराजांचा आणि मिर्झाराजे जयसिंगाचा तह झाला. 23 किल्ले शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगाला दिले. त्याला पुरंदराचा तह असं म्हणतात. 23 किल्ले छत्रपती शिवाजीराजांनी मिर्झाराजे जयसिंगाला दिले, म्हणजे अर्थात बादशहांना दिले. 23 किल्ले बहाल करून टाकले. आता स्वराज्य डडमडीत झालं. आता स्वराज्याला वाली कोण? आता स्वराज्य कसा हाताळायचं असा प्रश्न शिवाजी महाराजांना पडाला. पण अशाही स्थितीमध्ये 23 किल्ले तर शिवाजी महाराजांनी देऊन टाकले, पण बादशहानं दुसरं फरमान टाकलं की फक्त 23 किल्ले नाही, तर तुम्हाला बादशहाच्या भेटीसाठी आग्र्याला यावं लागेल आणि सोबत 9 वर्षाच्या शंभूराजांना न्यावं लागेल. शिवाजी महाराजांनी म्हटलं, मी यायला तयार आहे, पण माझ्या लेकराची आवश्यकता काय? आणि ते काय कुठे पाहुण्यांच्या घरी जायचं नाहीये, शत्रूच्या घरी जायचंय, विरोधकाच्या घरी जायचंय, गणिमाच्या घरी जायचंय. शत्रूच्या घरी कुठल्या क्षणी कुठल्या वेळेला घात होऊ शकेल सांगता येत. कुठल्या सेकंदाला आपल्या आयुष्यातला शेवटचा सेकंद असेल सांगता येत नाही. पण शिवाजी महाराज विचार करतात आणि आपल्या 9 वर्षाच्या संभाजी महाराजांना शिवाजी महाराज बादशहाच्या भेटीसाठी आग्र्याला नेतात. आता महाराष्ट्रातून कुठे जायचंय? आग्र्याला जायचंय. प्रवास सोपा नाहीये, प्रवास लांबचा आहे. वयाचं 9वं वर्ष संभाजी महाराजांचं. संभाजी महाराजांना शिवाजी महाराज सोबत नेतात. एवढा प्रवास करून ज्या वेळेस शिवाजी महाराज बादशहाच्या भेटीसाठी आग्र्याच्या दरबारामध्ये बादशहाच्या समोर उभे राहतात, त्यावेळेस बादशहानं शिवाजी महाराजांचा अवमान केला, म्हणजेच अपमान केला. एका सैनिकांच्या सरदारांच्या रांगेमध्ये ज्या वेळेस एका राजाला उभं केलं जातं, त्यावेळेस शिवाजी महाराजांना असं वाटतं की माझं राज्य छोटं का असेना, मी त्या राज्यातला राजा आहे. माझं राज्य छोटं जरी असलं तरी मी एक स्वतंत्र राजा आहे, आणि एका राजाला एका सरदारांच्या रांगेमध्ये उभं करणं म्हणजे एका राजाचा अवमान आहे, एका राजाचा अपमान आहे. हा अपमान एका राजानं कदापि सहन करू नये. आतापर्यंत त्या बादशहाच्या दरबाराचा एक नियम होता. त्या बादशहाच्या दरबारासमोर आल्यानंतर, त्या बादशहाच्या सिंहासनासमोर आल्यानंतर, बादशहाच्या समोर आल्यानंतर बादशहाचा एक नियम होता.
त्या दरबाराचा एक नियम होता, त्या बादशाला कधीच कुणी पाठ दाखवली नाही, कधीच कुणी नाही. ज्यानं पाठ दाखवली ना दाखवली त्याची मान कापली जायची. आई बादशाच्या समोर बोलताना आधी तोंडाला रुमाल लावला जायचा, मान खाली वाकवली जायची, मग बादशाची संवाद साधला जायचा. असा नियम त्या बादशातला दरबाराचा. आधी तोंडाला रुमाल, मान खाली घालायची. बादशाला आपले दात सुद्धा दिसू देऊ नयेत. जर दात दिसले तर बादशाह डायरेक्ट मान कापायचा. अशा स्थितीमध्ये, अशा दरबारामध्ये शिवाजी महाराजांनी बादशाला आपली पाठ दाखवली. शिवाजी महाराज निघून गेले. अरे गनिमाच्या गोठ्यात जरी असाल ना, परक्याच्या घरात जरी असाल, विरोधकाच्या शत्रूच्या घरात जरी असाल, पण कधीच अन्याय सहन करू नका. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. तो कितीही मोठा असेल, कितीही बलवान असेल, तरी अपमान, अन्याय कधीच सहन करू नका. ज्या गोष्टीमुळे, ज्या बाबतीत तुमच्या स्वाभिमानाला आणि तुमच्या अभिमानाला धक्का पोहोचत असेल, माणसानं त्या ठिकाणी सेकंदभर सुद्धा थांबू. ज्या ठिकाणी माणसाचा आत्मसन्मान संपत असेल, भाऊसाहेब महाराज, ज्या ठिकाणी माणसाच्या आत्मसन्मानाला काडी मात्र धक्का लागत असेल, माणसानं त्या ठिकाणी सेकंदभर सुद्धा थांबू. शिवाजी महाराजांनी पाहिलं, शिवाजी महाराजांनी पाठ दाखवली, राजांनी पाठ दाखवली, अन्याय सहन केला नाही, अपमान सहन केला नाही. शिवाजी महाराज निघून गेले. पण त्याच सेकंदाला, त्याच मिनिटाला त्या दरबारामध्ये एक प्रसंग असा घडला. शिवाजी महाराजांचा बादशाहानं अपमान केला, पण शिवाजी महाराजांनी कोणाला नेलं होतं? 9 वर्षाच्या संभाजी महाराजांना. 9 वर्षाच्या संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी सोबत नेलं होतं. ज्या वेळेस बादशाह शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना, ज्या वेळेस तो बादशाह पाहतो, संभाजी महाराजांना पाहिल्याबरोबर एवढासा 9 वर्षाचा राजबिंडा संभाजी एवढा देखणा दिसतो, एवढा गोड दिसतो. संभाजी महाराजांना पाहिल्याबरोबर औरंगजेबानं, एवढा 9 वर्षाचा पोरगा एवढा देखणा दिसतो, एवढा राजबिंड दिसतो, संभाजी महाराजांना पाहिल्याबरोबर औरंगजेबानं एक हत्ती भेट म्हणून दिला. कुणाला? कुणाला? संभाजी महाराजांना. बरं मला सांगा, शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी राजा, शिवाजी महाराज आणि औरंगजेब एकमेकांचे विरोधक आहेत की नाही? एकमेकांचे शत्रू आहेत की नाही? फक्त संभाजी महाराजांना पाहिल्याबरोबर औरंगजेबानं म्हणजे विरोधकानं संभाजी महाराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला. संभाजी महाराजांचं वय 9 वर्षाचं. त्यावेळेस तर औरंगजेब संभाजी महाराजांना हत्ती भेट म्हणून देतो. पण त्याच वेळेस औरंगजेबाचा एक शिपाई, औरंगजेबाचा सरदार, त्याचं नाव दिलेर खान, तो दिलेर खान संभाजी महाराजांकडे पाहतो. एवढासा राजबिंडा संभाजी राजा, अरे 9 वर्षाचं वयाचं. गलीमध्ये, गावामध्ये कुठलाही 9 वर्षाचा पोरगा, 10 वर्षाचा पोरगा जर आपल्याला पाहायला मिळाला, लहान मुलगा जर गलीमध्ये दिसता, तर सहज आपण त्याची मस्करी करतो, सहज आपण त्याची थट्टा घेतो. दिलेर खानाने तोच विचार केला, आता 9 वर्षाचा पोरगा काय करत असेल. त्या दिलेर खानानं संभाजी महाराजांची थोडी मस्करी करावी म्हणून तो संभाजी महाराजांना म्हटला. कोण? दिलेर खान. औरंगजेबानं संभाजी महाराजांना हत्ती भेट म्हणून दिला आणि दिलेर खान संभाजी महाराजांची मस्करी घेतोय. कशी? ऐका. क्या शंभूराज है, आप इतने छोटे और हाथी इतना बड़ा. क्यों शंभूराज है, आप इतने छोटे और हाथी इतना बड़ा, इसे आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. काय म्हटले दिलेर खान? काय म्हटला? क्यों शंभूराज है, आप इतने छोटे, हाथी इतना बड़ा, इसे आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. त्यावेळेस एवढ्याशा 9 वर्षाच्या संभाजी महाराजांनी त्या दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घातले आणि त्या दिलेर खानाला उत्तर दिलं, ए दिलेर खान, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, मगर हमारे आबा साहब ने जो किले आपको दिए हैं ना, होता भी महाराष्ट्र में है, ऊनिया पागड़ा कैसे ले जाओगे. अरे माझ्या बापाने जे किल्ले तुला दिलेत ना, ते अजून महाराष्ट्रात आहेत, त्याला कसं काय घेऊन येशील. अरे हे तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, मगर हमारे आबा साहब ने जो किले आपको दिए ना, वो महाराष्ट्र में है, उन्या पाप कैसे ले जाओगे. मला सांगा, हे जनावर आहे, 4 पायाचा प्राणी, याला चालता येतं, बरोबर आहे की नाही. याला चालता येतं, याला उडून घेऊन जाता येईल, याच्यावर बसून घेऊन जाता येईल. पण मला सांगा, शिवाजी महाराजांचा असा कुठला किल्ला आहे किंवा असा कुठलाही किल्ला घ्या, त्याला दाव्याचा फासा टाकता येईल आणि त्याला उडून आणता येईल का. अरे का 9 वर्षाच्या पोरानं उत्तर द्यावं. ज्या वयामध्ये आमच्या पोरांना शेंबूड पुसण्याची अक्कल नसते, नीट शाळेत जाण्याची अक्कल नसते, नीट लिहिता येत नाही, नीट वाचताही येत नाही, ना अध्यात ना मध्यात आपली मुलं त्या वयामध्ये
अशा वयामध्ये संभाजी महाराज उत्तर देतात, अरे बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, मगर हमारे आबा साहब ने जो किले आपको दे है हो तभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले जाओगे. अरे एका 9 वर्षाच्या पोराला कळत होतं, माझ्या बापानं या हिंदवी स्वराज्यासाठी रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, हाडाचे काळं केले, रक्ताचं पाणी केलं, 18 पगड जातीतल्या मावड्यांना संघटित केलं आणि हे स्वराज्य उभं केलं. आणि त्याचा मी पोरगा आहे, आयऱ्या गैऱ्याचा. किती निष्ठा असावी स्वराज्याबद्दल. अरे प्राण गेला, आपल्याच माणसाने घात केला. ज्या लोकांची तोंडासमोरून वार करण्याची हिंमत नसते ना, ती लोक पाठीमागून वार करतात म्हणे. आपल्याच लोकांनी घातपात केला, आपल्याच. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नसेल ना, तेव्हा ती माणसं तुमच्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करतात. काय सांगतोय मी? ज्या माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, त्यावेळेस ती माणसं तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. संभाजी महाराजांना पकडून दिलं, नाहीतर कुणाच्या बापाची अवकात नव्हती संभाजी महाराजांना पकडून देण्याची. अरे 9 वर्ष शिवाजी महाराज गेल्यानंतर 9 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. छत्रपती पद घोषित केलं. छत्रपती पदाची भूमिका छत्रपती संभाजी महाराजांनी 9 वर्ष हाताळली. 9 वर्ष स्वराज्याची सूत्र हातात घेतली. पण या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये संभाजी महाराज 266 लढायांपैकी 266 युद्धांपैकी एकही लढाई जो राजा हारत नाही, त्या राजाचं नाव म्हणजे संभाजी महाराज आहे. जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट निर्माण करणारा राजा म्हणजे संभाजी महाराज आहे. एवढं सगळं असताना देखील आपल्याच माणसांनी घातपात केला, आपल्याच माणसांनी पकडून दिलं. ज्या वेळेस संभाजी महाराजांना पकडण्यात येतं, औरंगजेबानं फरमान दिलं, बोल समा, हमारे कौन कौन से आदमी शामिल थे तुम्हें. आणि उसळले संभाजी राजे. अरे औरंग्या, तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. आई भवानीची भूत्या आम्ही, मातीसाठी सडसडत आमचं इमान. याद राख औरंग्या, महाराष्ट्राच्या मातीत उभाय तू, इथंच माती करू. आमच्या वाटेवर येऊन आमची वाटमारी करणाऱ्यांची आम्ही त्याच्या वाटेवर जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे मराठ्यांचा, हा इतिहास आहे आमचा. कोण मराठा? अरे या महाराष्ट्राच्या मातीत राहणारा मराठा, 18 पगड जातीत या स्वराज्यासाठी बलिदान देणारा मराठा, 12 बलुतेदार तो मराठा, मराठी बोलणारा तो मराठा, शिवाजी राजांसाठी झटणारा तो मराठा आणि स्वराज्यासाठी प्राण देणारा प्रत्येक मावळा तो मराठा. अरे संभाजी महाराजांना सांगण्यात येतं, अरे बोल संभा. फक्त एक संभाजी महाराजांसमोर पर्याय होता, एक स्वराज्य देऊन टाक, तुझे किल्ले देऊन टाक. बताओ संभा, कहा एक खजाना. अरे संभाजी महाराज म्हणतात, अरे कुठला खजाना घेऊन बसला, खरा खजाना तर तुझ्या समोर आहे, खरा खजाना तुझ्या समोर आहे. अरे खरं अस्सल सोनं तुझ्या समोर आहे. तुला ओळखता येत नाही रे औरंग्या, तुला ओळखता येत नाही. कवी कलश संभाजी महाराजांच्या बाजूला आहेत. ते छावा चित्रपटातला एक सीन किती सुंदर आहे का. तो कवी कलश बाजूला आहे आणि त्यावेळेस संभाजी महाराज कवी कलशाला सांगतात, कवी कलश सुचते का एखादी कविता. त्यावेळेस कवी कलश म्हणतात, कवी कलश त्या औरंग्याला उद्देशून म्हणतात, हाती घोडे तोप तलवारे, हाती घोड़े तोप तलवारे, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. संभाजी महाराज ऐकत नाही. अरे ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्मात माझा आयुष्याचा शेवट असणार आहे. प्राण गेला तरी चालेल. संभाजी महाराजांनी निष्ठा पकडून ठेवली. प्राण गेला तरी चालेल, माझा धर्म सोडणार नाही. आणि एकही किल्ला माझा ज्यापर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत एकही किल्ला गणिमाच्या ताब्यात जाऊ देणार नाही. मनोज महाराज एकही किल्ला जाऊ देणार नाही. आणि संभाजी महाराजांनी तेच केलं. प्राण गेला तरी चालेल. अंगावरचं कातडं काढले गेलं, डोळे काढले गेले, हात छाटले गेले, पाय छाटले गेले. अशाही स्थितीमध्ये ज्या वेळेस संभाजी महाराज ऐकतच नाहीत. अरे एखादा बोकड ज्या पद्धतीनं सोलून काढावा त्या पद्धतीनं संभाजी महाराजांना सोलण्यात येत आहे. सोडलेल्या भागावर गरम मिठाचं पाणी टाकण्यात येत आहे. प्रचंड अंगाचा दाह होतोय, प्रचंड अंगावर फोड उठताय. पण तरी सुद्धा संभाजी महाराज प्राण गेला तरी चालेल. त्यावेळेस संभाजीराजे ऐकायला तयार नाहीत. औरंगजेबानं शेवटचा पर्याय म्हणून संभाजी महाराजांची आई, या पद्धतीनं तुम्ही घरात एखादी काकडी कापतात ना,
त्या पद्धतीनं संभाजी महाराजांचे छोटे छोटे तुकडे करण्यात येतात, एका गासोड्यामध्ये भांडण्यात येतात आणि एका नदीमध्ये फेकण्यात येतात. ही वडूबुद्रुकची लोक ते गासोड्याला वर काढतात. काय या गासोड्यात असेल? ज्यावेळेस ते गासोडं सोलतात, शेराचे मासाचे तुकडे ज्यावेळेस पाहतात आणि वाऱ्याच्या वेगाप्रमाणे बातमी कळते की मासाचे तुकडे कोणी आयऱ्या गैऱ्याचे नाही आहेत. आपला धणी, या स्वराज्याचा राजा, या स्वराज्याचा छत्रपती संभाजी राजाच्या शेराचे तुकडे आहेत. त्या वडूबुद्रुकची लोक, ती वडूबुद्रुकची लोक त्या शेराच्या तुकड्यांना ज्या पद्धतीनं आई एखाद्या झेंडूंचा फुलांचा हार शिवावा, अगदी त्या पद्धतीनं संभाजी महाराजांच्या देहाचा एक एक अवयव, एक एक शरीराचा भाग सोलण्यात येतोय. तो शरीराचा भाग शिवण्यात येतोय आणि प्रत्येक असा भाग शिवण्यात येतो आणि संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार केले जातात. संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार केले जातात. संभाजी महाराजांचा अंत्यसंस्कार झाले आणि इकडे औरंगजेब म्हणतो. कोण औरंगजेब? ज्या संभाजी राजांना ज्यानं 40 दिवस त्राहिमाम त्राहिमाम करून मारलं, क्रूर पद्धतीनं ज्या औरंग्यानं संभाजी महाराजांना मारलं, आता हा औरंग्या म्हणतोय. हा औरंग्या काय म्हणतोय? ऐका तो औरंग्या काय म्हणतोय. अरे कितना खुदकिस्मत हो शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की. अरे कितना खुदकिस्मत हो शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की. अरे हमारी तो चार औलाद है पर सब गदों की फौज. काय म्हणतो तो? अरे अल्लाह, इसे एक नायाज चीज, ऐसा एक बेटा हमारे पास दिया होता ना, एक बेटा, एक असा संभाजी राजांसारखा एक मुलगा जर आमच्या पोटी दिला असता ना, तर संपूर्ण जगामध्ये आम्ही मुस्लिम धर्म पसरवला असता, पूर्ण जगामध्ये. त्यावेळेस तो औरंगजेब पुढचं फरमान, त्याचं पुढचं वाक्य ऐका. अरे कितना खुदकिस्मत हो शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की. हमारी तो चार औलाद है पर सब गदों की फौज. अरे सचमुच छावा शेर का. अरे हमने आंखें निकाल दी उसकी पर उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. अरे हमने गर्दन काट दी उसकी पर उसकी गर्दन झुकी नहीं हमारे सामने. अरे हमने हाथ काट दी उसके पर उसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. अरे हमने पाँव काट दी उसके पर उसने नहीं टेके घुटने हमारे सामने. अरे सचमुच छावा शेर का. तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला. तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला. माणसानं काम असं करावं, माणसानं कार्य असं करावं की लोकांनी तुमचं कौतुक करावं यात नवल नाही, की तुम्ही काम असं करावं, माणसानं कार्य असं करावं की विरोधकांनी तुमचं कौतुक केलं पाहिजे. अरे विरोधक होता, शत्रू होता, ज्या औरंग्यानं संभाजी महाराजांना मारलं, तोच औरंगजेब संभाजी महाराजांचं शेवटच्या वेळेला कौतुक करतोय. माणसानं एवढं चांगलं जीवन जगता आलं पाहिजे. माणसाला तेवढी निष्ठा माणसाच्या आयुष्यामध्ये आपल्याला ठेवता आली पाहिजे. प्राण गेला तरी चालेल. संभाजी महाराजांचा प्राण गेला, पण संभाजी महाराजांनी आपली निष्ठा कधी सोडली? प्राण गेला, रक्ताचा थेंब ना थेंब या मातीसाठी अर्पण केला, पण संभाजी महाराजांनी आपली निष्ठा सोडली नाही. मग तुकाराम महाराज सांगतात, असा जो कुणी भक्त असेल, मग तो देवाचा भक्त असेल, मग तो धर्माचा भक्त असेल, मग तो राष्ट्राचा भक्त असेल, मग तो देशाचा भक्त असेल, असा कुठलाही भक्त असेल ना, तर देव त्याची कधीही उपेक्षा करत आणि मी असं कधी माझ्या आयुष्यात ऐकलेलं नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तुका तुका म्हणे पण या कीर्तनाच्या माध्यमातून, या सप्ताहाच्या माध्यमातून या तीनही जणांसाठी मला तरी असं वाटतं, भाऊसाहेब महाराज तुमचा आवाज 7 समुद्रापलीकडे जावा. महाराज तुमचा आवाजही 7 समुद्रापलीकडे जावा. तुमचं वादन रवी महाराज 7 समुद्रापलीकडे जावं आणि तुमची कीर्ती, तुमचं वैभव, तुमचं यश उत्तर वाढत राहो, अशी आपण रामरायांच्या चरणी प्रार्थना करणार आहोत. आणि आपल्या गावावर नेहमी, आपल्या गावावर चांगलं प्रेम करणारे आपल्या गावाचे भूमिपुत्र, आपल्या गावाला परमार्थाची गोडी,
आपल्या गावातला देव देश धर्म समजावून सांगणारे, परमार्थ आपल्या गावात रुजवणारे आपल्या गावाचे भूमिपुत्र. खरं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे. नाहीतर आम्ही असंख्य गावं पाहतो, ज्यावेळेस आम्ही त्यांच्या गावामध्ये जातो, काही गावामध्ये आम्ही जातो, त्या गावामध्ये विचारतो तुमच्या गावातले अमुक अमुक महाराज, हे महाराज, त्यावेळेस ते लोक लगेच नाक मुरडतात. हे महाराज का, काय कामाचं इथे, काय कामाचं इथे. पण मी तुमच्या गावात आलो, 2 तासापासून त्यांच्या सानिध्यात आहे. पाहिलं माणसानं, एखाद्या कीर्तनकारानं त्याच्या गावामध्ये कसं राहावं, त्याची आचारसंहिता गावात कशी असावी, त्याची नियमावली कशी असावी, एखाद्या कीर्तनकारानं त्याच्या गावामध्ये गावासाठी काय करावं, मग ते मनोज महाराजांसारखं करावं. मला तरी असं सातत्यानं वाटतं. एवढं प्रेम तुम्ही गावकऱ्यांचं मिळवलं. खरंच महाराज, ते कुणाला मिळवता येत नाही. ते आत्तापर्यंत आम्ही खूप केलं, पण मलाही गावकऱ्यांचं प्रेम एवढं मिळवता आलं नाही, ते तुम्ही मिळवून टाकलं. खरंच आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्या निमित्तानं येणं झालं, सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वेळ फार झालेला आहे, त्यामुळे इथेच थांबतो. सगळ्यांना एक विनंती आहे, माझे 1-2 शायरी ऐका आणि कीर्तन सेवेला पूर्णविराम. माझं काही चुकलं असेल तर पुनश्च माफ करायला अशी सदिच्छा व्यक्त करतो. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है. और तानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है. मैं सागर से भी गहरा हूं, तुम कंकड़ कितने फेंकोगे. मैं सागर से भी गहरा हूं, तुम कंकड़ कितने फेंकोगे. चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब झुकने का शौक नहीं. झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब झुकने का शौक नहीं. अपने आप रचा है मैंने स्वयं को, तुमसे मिटने का खौफ नहीं. तुम हालातों के भट्टी में जब जब मुझको झुकोगे, तब तब पर सोना बनूंगा मैं. तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. या जगामध्ये तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही मनोज महाराज, कोणी थांबवू शकत नाही. कोणामध्येच ताकद नाही तुम्हाला थांबवण्याची. कधी थांबवू नका, चालत राहा, चालत राहा आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करा. आपल्या पायावर कचूनपणे उभं राहा, जमिनीवर पाय ठेवा आणि आकाशाला कवेत घेण्याचं सामर्थ्य तुमच्या कर्तृत्वात असलं पाहिजे. म्हणून आपलं कर्तृत्व साध्य करा. कहीं हार बाकी है तो कहीं जीत बाकी है, अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है. यहां से चला हूं मैं नई मंजिल की तरह, यहां से चला मैं नई मंजिल की तरह. अभी तक पूरा हुआ वो सिर्फ एक पन्ना था, अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है, अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है. आणि ही किताब तुमच्या आमच्या प्रेमानं, तुमच्या आशीर्वादानं नक्कीच पूर्ण होईल अशी शाश्वती व्यक्त करतो. तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम या बालकावर असंच कायमस्वरूपी ठेवा आणि मी कायम तुमच्या ऋणात राहील असा शब्द देतो आणि कीर्तन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली